नमस्कार प्रेक्षक वर्ग, तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर इथे तेजस मानसीला फोन लावत असतो, पण मानसी फोन उचलत नसते. मग तो जेवण वगैरे करून घेतो आणि त्याच्यानंतर म्हणतो की आता अजून एकदा ट्राय करू का, कारण इथे त्याला मानसीची काळजी वाटत असते. तिच्या हाताला खूप जास्त लागलेलं असतं, पायाला लागलेलं असतं आणि अशा अवस्थेमध्ये ती जर काम वगैरे करायला गेली आणि पडली तर तिला त्रास होईल ही गोष्ट तेजसला माहिती असते आणि म्हणूनच इथे तेजस तिला काळजीने सारखा सारखा फोन करत असतो. पण इथे प्रभू निवासामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम झालेला असतो. तर इथे गीता आलेली असते मानसीला बघायला आणि ती जेव्हा तिला हाताला धरून तिच्या रूममध्ये घेऊन जाते, त्याच वेळेला विनोद आणि छाया दोघेजणं घरी येतात आणि बाहेरून कडी लावून घेतात. आणि ही गोष्ट आता गीताला कळलेली असते की कुणीतरी हे कारस्थान मुद्दामून केलंय. तेव्हा इकडे तेजस विचारत असतो की लकी चाम, मी कधीपासून तुम्हाला फोन करण्याचा प्रयत्न करतोय, तुम्ही फोन का उचलत नाही? तुम्ही जेवलात का? औषधं घेतलीत का? तेव्हा तो म्हणतो की आवाज कुणाचा येतोय? तेव्हा मानसी म्हणत असते की राष्ट्रहित, अहो गीताबाईंनी आल्यात ना बघायला, पण आहे ना बाहेरून वाटतं वाऱ्याने कडी लागलेली आहे किंवा कुणीतरी लावले माहिती नाही, पण म्हणून ते आवाज देत आहेत कुणी बाहेर आहे का आणि कडी खोलायला सांगतायत. त्या खूपच जास्त पॅनिक झाल्यात राष्ट्रहित. तेव्हा इकडे आता तेजस म्हणत असतो की गीताबाईंनी घरामध्ये आल्यात तुम्हाला बघायला, सूरजदादा घेऊन आलाय का? तेव्हा इकडे मानसी म्हणत असते की हो सूरजदादा पण आहेत, पण गीताबाईंनी मला आतमध्ये सोडायला आल्या होत्या, कारण माझ्या हाताला दुखत होतं ना म्हणून. पण ते आता जायला निघाल्यात, बाहेरून कुणीतरी कडी लावली आहे म्हणून त्यांना जाता येत नाही आहेत, पण त्या खूपच जास्त घाबरल्यात राष्ट्रहित. तेव्हा तेजस म्हणतो की गायत्री वहिनी आहेत का घरामध्ये? त्या आल्यात बहुतेक. तेव्हा इकडे आता तेजस खूपच जास्त घाबरतो, कारण त्याला सगळं काही माहिती असतं की गायत्री गीताला बघितल्यानंतर कशी रिॲक्ट करेल हे त्याला माहिती असतं. त्यानंतरला इथे मानसी म्हणत असते की राष्ट्रहित काय बोलताय तुम्ही? गायत्री वहिनी आल्या म्हणून काय झालं? तेव्हा इकडे आता दाराची कडी निघते आणि गीतासमोर बघते तर काय, गीता खूपच जास्त घाबरते, कारण तिला जे अपेक्षित असतं तेच घडलेलं असतं. म्हणजे ती घरामध्ये आल्यानंतर खूप मोठा गोंधळ होणार आणि गोंधळ करणारी व्यक्ती म्हणजे छाया आणि विनोद या दोघांनी मिळून हे कारस्थान केलेलं असतं. तर गायत्री आता घरामध्ये आलेली असते आणि ती जेव्हा गीताला समोर बघते तेव्हा तिला खूप जास्त राग येतो. अगदी इतका राग की ती आता तोडफोड करायला सुरुवात करते, भांडी वगैरे इकडे तिकडे फेकून देते. तेव्हा इकडे गायत्रीचा राग हा पराकोटीला गेलेला असतो. तेव्हा गीता म्हणते की तात्यासाहेब, हिंमत कशी झाली हिची घरामध्ये यायची? कोण घेऊन आले हिला या घरामध्ये? मी सांगितलेलं ना, मी जेव्हा हिला घरातून बाहेर जायला सांगितलं होतं तेव्हा सांगितलं होतं ना की हिने या घरामध्ये पाऊलसुद्धा ठेवायचं नाही. का आली आहे मग? कुणाची परवानगी घेऊन ती या घरामध्ये आलेली आहे? आत्ताच्या आत्ता चालतं व्हायचं, कळलं का? तेव्हा विनोद म्हणत असतो नाहीतर काय, या घरामध्ये आली तर आली, माणसीचा हात पकडून तिला रूममध्ये घेऊन जात होती आणि छान गप्पा मारत बसली होती, म्हणून मग आम्ही तुम्हाला सांगितलं. तर प्रेक्षकांनो, ही गायत्रीची बहीण छाया आणि तिचा नवरा विनोद हे दोघे जण प्रभू निवासामध्ये राहत असतात आणि त्याच घरातील माणसांच्या विरोधामध्ये आता तिला भडकवत असतात. तर इकडे मानसीला कळतच नसतं की नक्की यांचा गोंधळ काय चालू आहे. तेव्हा इकडे मानसी म्हणते, पण गायत्री मॅम, तुम्ही हे काय बोलताय? म्हणजे हे घर गीतावहिनींचं सुद्धा आहे ना, मग त्यांना या घरामध्ये येण्यासाठी कुणाच्या तरी परवानगीची काय गरज आहे? म्हणजे त्यांचं घर आहे, त्या प्रभू घराण्यातील सून आहेत, त्याच्यामुळे त्या कधीही या घरामध्ये येऊ शकतात ना. तेव्हा इकडे गायत्री म्हणते, तुला माहिती नाही आहे, ही एक नंबरची पाताळ यंत्रीबाई आहे, खूपच जास्त चलाक आहे, तुला नाही माहिती संधी साधू कुठली. तेव्हा तुम्ही तिला या घरामध्ये येऊच कसं दिलं? तेव्हा तात्यासाहेब म्हणत असतात, अगं सुनबाई, मी सांगतोय ना तुला, परिस्थितीच तशी निर्माण झाली होती. अगं माणसी पडली होती आणि तिला सावरणारं बाई माणूस घरामध्ये कुणी नव्हतं आणि गीता बाहेर होती. तेव्हा मी गीताला आवाज देऊन आतमध्ये बोलावलं, तिला उठवण्यासाठी, तिला सावरण्यासाठी. तेव्हा इकडे गायत्री म्हणत असते की तात्यासाहेब, तुम्ही तर आहे ना काहीच बोलू नका, मला तुमचं काही ऐकून घ्यायचं नाही आहे, पण आत्ताच्या आत्ता हिला मात्र या घरातून जायला सांगा, तिचा काही संबंध नाही आहे. तेव्हा इकडे मानसी म्हणत असते, पण गायत्री मॅम, तुम्ही असं का बोलताय? अहो गीता वहिनींचं सुद्धा हे घर आहे ना आणि सूरजदादांची बायको आहेत त्या, त्याच्यामुळे त्यांनासुद्धा अधिकार आहे या घरामध्ये राहण्याचा. आता तुम्हीच मला आधी सांगा,
मी जेव्हा लग्न करून या घरामध्ये आले तेव्हा आपल्या दोघींचं सुद्धा पटत नव्हतं. तुम्हाला माझा राग यायचा. पण आता बघा ना, आपण दोघीजणी एका छताखाली राहतोय ना आणि सगळ्यात जास्त काळजी तर तुम्हीच माझी घेताय. मग गीता वहिनी का नाही राहू शकत इथे? तुम्ही त्यांना सुद्धा समजून घ्या ना. तेव्हा इकडे मानसी म्हणत असते, गायत्री खूपच जास्त चांगली आहे, पण ती दाखवत नाही की ती चांगली आहे ते. पण इथे आता गायत्री म्हणत असते की मानसी, तुला या घरामध्ये मी ठेवलं आहे ना, कारण तुझा नवरा तुझ्याबरोबर आहे. कळलं का तुला? म्हणून मी तुला या घरामध्ये ठेवून घेतलं आहे. जर तुझा नवरा तुझ्या बाजूने नसता ना, तर तुलासुद्धा इथून कधीच मी हकलून दिलं असतं. ही गोष्ट लक्षात ठेव. तुझा नवरा तुझ्याबरोबर आहे, म्हणून आज तू या घरामध्ये उभी आहेस. पण हिचा नवरा तिच्याबरोबर आहे का विचार ना तिला. आहे का? तुझा नवरा तुझ्याबरोबर आहे? त्याला तुझ्याबरोबर संसार करायचा आहे का? अगं मानसी, त्या सूरजने स्वतःने हिच्या हाताला पकडून हिला घरातून हकलून दिलं आहे, बरोबर की नाही? पण आता पुन्हा मी तुला हकलून द्यायच्या आत इथून चालतं व्हायचं, कारण सूरजलाच तुझ्याबरोबर संसार नाही करायचा आहे. तेव्हा इकडे आता गीता म्हणत असते की सूरज, बघितलंत ना, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, जोपर्यंत तुम्ही पुढे येणार नाही, तुम्ही मला या घरामध्ये आणणार नाही, तोपर्यंत कुणीही माझी साथ देणार नाही. कळतंय तुम्हाला? तुम्हाला जर गरज असेल तर तुम्ही मला या घरामध्ये घेऊन या ना. पण तुम्ही तर असे वागता की तुम्हाला माझ्याशी काही घेणं देणंच नाही आहे. तेव्हा इकडे आता गीता जात असताना मानसी म्हणत असते, गीता वहिनी, नका जाऊ ना तुम्ही. अहो, हे घर तुमचं आहे, तुम्ही राहा ना इथे. सूरज दादा, अहो कशाला तुम्ही गीता वहिनीला इथून जायला सांगताय? त्यांचंसुद्धा घर आहे ना. मलाही तुम्हाला दोघांना एकत्र बघायचं आहे. तुम्ही राहा ना इकडेच. तेव्हा इकडे आता सूरज म्हणत असतो की मी काही नाही करू शकत, गीता तू जा. कारण इकडे मानसीला आधी जे काही घडलंय ते माहितीच नाही आहे. तेव्हा गायत्री म्हणते, असा कसा सूरज माझी परवानगी न घेता तिला या घरामध्ये आणेल? काय सूरज, तुला माहिती आहे ना, आज तू जो बाहेर आहेस ना जेलच्या, माझ्यामुळे आहेस, तू विसरू नकोस. तेव्हा मानसी म्हणते, काय सूरज भाऊजी जेलमध्ये? तेव्हा गायत्री म्हणते, हो, सूरज जेलमध्ये सुद्धा गेला होता. तो खूप मोठा हाडाचा पत्रकार होता. म्हणजे प्रभू निवासांचं नाव पुढे कोण नेणार तर तोच होता. आणि तो खूप छान पत्रकारिता करायचा. त्याच्यानंतरला काही लोक त्याला दगडा वगैरे मारत होते आणि पोलीस आले होते. पोलीस फरफटत त्याला घेऊन जात होते. त्याची काही चुकी नाही आहे, म्हणून सगळं प्रभू कुटुंब हातापाया जोडत होतं पोलिसांच्या आणि सांगण्याचा प्रयत्न करत होते की त्याने काय नाही केले, त्याची काही चुकी नाही आहे, तुम्ही त्याला अरेस्ट नाही करू शकत. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की नाही, त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. तेव्हा इकडे तात्यासाहेबसुद्धा तेच म्हणत असतात की नाही नाही, तुम्ही त्याला नाही घेऊन जाऊ शकत, कारण त्याने काही चुकीचं केलेलंच नाही आहे. अहो, तो इकडे माझा मुलगा आहे, माझं नाव प्रभाकर प्रभू आणि भास्कर प्रभू यांचा नातू आहे. हाडाचा पत्रकार आहे हो तो, खूप चांगला पत्रकार आहे. तो अशी चूक का करेल? सगळेच जण त्याला इथे आता त्याने काही नाही केले म्हणून सांगायला आलेले असतात. त्याला या सगळ्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतात. पण शेवटीला इथे पोलीस त्याला घेऊन जातातच जेलमध्ये. तेव्हा गायत्री म्हणत असते की त्यावेळेला कुणी गेलं होतं का लेकाला सोडवायला? होती का तेवढी हिंमत कुणाची? नाही ना. तेव्हा सूरज, तुझ्याबरोबर कुणी नव्हतं, तू काही नाही केले. या गोष्टीवरती फक्त माझा विश्वास होता आणि मी त्या ठिकाणी आले होते. तेव्हा इकडे गायत्री हे सांगायला विसरते की त्यावेळेला गीता तिच्या पायाजवळ बसलेली असते, रडत असते. ती म्हणत असते की वहिनी, प्लीज प्लीज तुम्ही यांना सोडून आणा ना, फक्त तुम्हीच यांना सोडून आणू शकता वहिनी, प्लीज. आणि ती तिच्या पायावरती डोकं ठेवून रडत असते. तेव्हा इकडे गायत्री म्हणते की हे बघ, त्याने गुन्हा केला आहे म्हणून त्याला अरेस्ट झाले की नाही, तिथे जाऊन मी काय करणार? तेव्हा ती म्हणते, तुम्ही बोलाल ते मी करेन, पण तुम्ही प्लीज यांना जेलमधून बाहेर काढा. तेव्हा गायत्री म्हणते, खरंच मी बोलेन ते सगळं करशील का तू? तेव्हा इकडे गायत्री म्हणते की तुला आता या पेपरवरती लिहून द्यावं लागेल. एकदा का सूरजला मी बाहेर आणलं की तू या घरातून निघून जाशील. या घराजवळ तुझा काही संबंध नाही आहे. तू तुझ्या नवऱ्याबरोबर संसार करणार नाहीस. त्याचबरोबर या घरामध्ये तुला वाटासुद्धा नको आहे आणि तू इथे सूरजबरोबर संसार नाही करणार, त्याच्या मुलाला बाळाला जन्म नाही देणार. असं इकडे सगळं तू त्याच्यामध्ये लिहून दे. तेव्हा गीता विचार करत असते की हे सगळं काय करावं लागतंय? मी सूरजबरोबर लग्न करून या घरामध्ये आली आहे त्यांची बायको म्हणून, आणि मीच त्यांच्याबरोबर संसार नाही करायचा, बाळाला जन्म नाही द्यायचा, हे सगळं कशासाठी? पण तरीसुद्धा तेव्हा ती विचार करते प्रेक्षकांनो फक्त आपल्या नवऱ्याचा.
ती फक्त आपल्या नवऱ्याचा विचार करत असते. ती म्हणत असते काहीही झालं तरीसुद्धा सूरज बाहेर आले पाहिजे, कारण ती आपल्या नवऱ्याला जेलमध्ये नाही बघू शकत. तर इकडे गायत्री म्हणत असते की या घरामध्ये 2-2 सुना नको आहेत ना मला. तेव्हा इकडे गीता म्हणते, असं का बोलताय तुम्ही? मी सुद्धा या घरची सूनच आहे ना. मग तुम्ही मला इथून जायला का सांगताय? हे सगळं करून काय मिळणार आहे तुम्हाला? तेव्हा इकडे गायत्री म्हणते, समाधान. कारण या घरामध्ये 2-2 सुना आहेत ना, शोभून नाही दिसत. या घरावरती हक्क गाजवणारी, अधिकार गाजवणारी फक्त एकच सून शोभते आणि ती आहे मी. त्याच्यामुळे तुझं इथे काही काम नाही आहे. तुझं आता झालं सगळं. याच्यावरती लिहिलं आहेस ना, सही कर आणि निघून जा. नाहीतर उद्या सूरजला सोडवल्यानंतर तू लगेच मागे फिरशील, तेव्हा मी पुरावा म्हणून हा पेपर ठेवणार आहे. तेव्हा तू आता जा बरं इथून. तेव्हा गीता घरातून बाहेर गेलेली असते सूरजसाठी, कारण सूरजला जेलमधून सोडवलं असतं गायत्रीने आणि म्हणूनच इथे सूरज गायत्रीच्या उपकाराखाली पूर्णपणे आता दबून गेलेला असतो आणि म्हणूनच तो तिच्यासमोर एक शब्दसुद्धा बोलत नाही. तेव्हा इथे आता जेव्हा जेलमधून सुटून सूरज घरी येतो, प्रेक्षकांनो, आता इकडे सगळं काही लिहून घेतल्यानंतर गायत्री जाते आणि त्याला सोडून घेऊन येते. पण त्याची खूप मोठी किंमत तिने वसूल केलेली असते गीताकडून आणि सूरजकडून. तेव्हा इकडे सूरज येतो आणि म्हणतो, वहिनी खूप खूप थँक्यू. तुम्ही आलात मला सोडवायला. घरातलं कुणीही पुढे आलं नाही मला सोडवण्यासाठी, पण तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवलात आणि तुम्ही मला सोडवलंत. मी तुमचे हे उपकार मरेपर्यंत कधीही विसरणार नाही. तेव्हा इकडे गीता म्हणत असते की हे बघ, मी तुझ्यासाठी जेलमध्ये आले आणि मी तुला सोडवलं, पण मग आता काय? मला काय फायदा मिळणार? तेव्हा सूरज म्हणतो की वहिनी तू सांग मी काय करू? तू म्हणशील ते सगळं मी करायला तयार आहे. तू फक्त बोल. तेव्हा इथे गायत्री म्हणत असते, तू एक काम कर मग सूरज, तुझी बायको आहे ना गीता, तिला घरातून हाकलून दे. तेव्हा सूरज म्हणतो, का वहिनी काय केलं तिने? तेव्हा गायत्री म्हणते, नाही तिने काही केलं नाही आहे, पण कसं आहे ना, या घरामध्ये 2 सुना नाही शोभत, मी एकटीच शोभून दिसते. ते तर कारण आहेच, पण त्यानंतरही हे कारण आहे, ती गीता मला आवडत नाही. ती गीता या घरामध्ये मला नको आहे. म्हणून आत्ताच्या आता तिला हाताला धरून या घरातून हकलून द्यायचं. कळलं तुला? ती मला अजिबात या घरामध्ये दिसली नाही पाहिजे. नाहीतर मी काय करेन माहिती आहे ना? ती जर या घरातून बाहेर गेली नाही, उंबरा ओलांडून पुन्हा इथे आली ना, तर मी तिचं जगणं मुश्किल करून टाकेन. तिला खूप त्रास देईन. मग तिची भलाई याच्यामध्येच आहे की ती या घरामध्ये नाही राहणार. ती कुठेही राहील, पण ती निदान माझ्यापासून दूर राहील, सुखी राहील. जर या घरामध्ये आली ना, तर मात्र मी तिला सोडणार नाही. आत्ताच सांगून ठेवते. तेव्हा इकडे आता सूरजचा नाईलाज होतो. करायचं तर काय करायचं? म्हणजे जर बायकोला घरामध्ये ठेवली हट्ट करून, तर गायत्री वहिनी तिला खूप जास्त त्रास देईल, तिचा छळ करतील. आणि जर गीता घर सोडून गेली, तर मग माझं काय होणार? आमच्या संसाराचं काय होणार? असा प्रश्नसुद्धा त्याच्यासमोर उभा असतो. पण सूरजने आता गीताच्या जीवासाठी हा निर्णय गायत्रीचा मान्य केलेला असतो. कारण ती म्हणते, ती जर इथे राहिली तर मी तिला जिवंत ठेवणार नाही आणि जर इथून गेली तर ती सुखरूप राहील. म्हणून तो गीताला घरातून बाहेर काढतो, निदान ती सुखी राहावी म्हणूनच ना. तेव्हा इकडे गायत्री म्हणत असते की हे काय करतोयस तू सूरज? अरे तू काय होतास आणि काय झालं आहेस? आणि तुझ्या या अवस्थेला जबाबदार फक्त ही एक बाई आहे, कळलं ना? हिने तुझं आयुष्य उद्ध्वस्त करून ठेवलं आहे आणि तुला अशा ठिकाणी आणून तिने उभं केलं आहे ना, की तुला आता कुणीच विचारत नाही आहे, कळते का तुला? अरे मी मी आहे ना, म्हणून तुझा फाटलेला खिसा दर वेळेला रोज 50 रुपयाने भरलेला असतो. हे फक्त माझ्यामुळे शक्य आहे, कळते का तुला? बरं ठीक आहे, तू एक काम कर सूरज, आता तू आहे ना तुझं काम सुरू कर. पत्रकारिता तू सुरू कर. चल, मी म्हणते ना, तू आता काम सुरू केलं पाहिजे. पुन्हा नव्याने तुझं आयुष्य सुरू केलं पाहिजे. तू आता तुझं नाव तर या फळ्यावरती लिहून दाखव. तर इथे सूरजचा कॉन्फिडन्स इतका लो झालेला असतो, त्या गायत्रीने त्याला इतकं बावळट केलेलं असतं की त्याला साधं फळ्यावरती आपलं नावसुद्धा लिहिता येत नसतं. तो सुद्धा खडू तो पकडू शकत नाही. इतका तो इथे टेन्शनमध्ये आता वेडा झालेला असतो, पूर्णपणे कन्फ्यूज झालेला असतो. तर इकडे गायत्री म्हणते की या घरामध्ये ती अजिबात राहू शकत नाही. आताच्या आता इथून निघायचं, नाहीतर मी काय करेन काही सांगता येत नाही. तर पुढील भागामध्ये इथे आता गीता जायला निघत असते, तेव्हा तिथे
गायत्रीसुद्धा येते. मानसी म्हणत असते की गायत्री मॅम, जर सूरज भाऊजींनी गीता वहिनीला व्यवस्थित सांभाळलं तर तुम्ही त्यांना घरामध्ये येऊ द्याल का? जर त्यांनी घरामध्ये आणायचा निर्णय घेतला तर? तेव्हा इकडे गायत्री म्हणत असते तो असा हा निर्णय घेणारच नाही आहे. तेव्हा इकडे मी यांना आता गीता वहिनीला थांबवण्याचा प्रयत्न करेन आणि मी सूरज भाऊजींना समजावेन की तुम्ही त्यांना घरामध्ये ठेवून घ्या म्हणून. तेव्हा इकडे गायत्री म्हणते माझा शब्द अजून कोणी मोडलेला नाही आहे. तेव्हा इकडे मानसी म्हणत असते पण मला तुमचा शब्द मोडावा लागला ना तरीसुद्धा चालेल, पण इथे गीता वहिनी आणि सूरज भाऊजी यांना एकत्र आणण्यासाठी मी तुमच्या शब्दांचा मान नाही ठेवणार आणि माझ्याबरोबर माझा नवरा आहे माझी साथ द्यायला, असं सगळ्यांसमोर इथे आता मानसी म्हणत असते आणि तेजसचा हात आपल्या हातामध्ये घेते. तेव्हा इथे तेजससुद्धा मानसीच्या शेजारी उभा राहतो, तिला साथ देण्यासाठी, तिची मदत करण्यासाठी.